नमस्कार काकू काकांनो, आज आपल्याला एक असा व्हिडिओ बनवायचा आहे की तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे आपण आज 50 वर्षाच्या पुढील सर्व माणसांना आपल्याला मंडळींना गुडघ्याचा कमरेचा ह्याचा भरपूर त्रास चालू आहे। मग आपल्याला आज त्याच्याबद्दलच आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे। तरी आपण आता या गुडघ्यानी भरपूर माणसं तरसून गेलेली। हो का, माझं पण आता 49-50 वय, माझं पण ही गुडघं दुखतात। मग हो का, आपण आता ही गुडघं दुखतात ना, हो का आपण हो का निकप वापरतो, बॉम्ब लावतो, काय बी करतो, तरी पण दुखतातच। मग हो का आपण आता हो का हे निकप वापरलेले, हो का हे आता निकप आपण काढून घेऊया। हो का, आज आपण असं औषध बनवणार आहे गुडघ्यासाठी की भरपूर त्रास होतोय आपल्याला, तर का नाही आपला गुडघ्याला इतका आराम भेटणार आहे, हे आपण औषध बनवणार आहे त्यांनी। मग हो का आपलं आता हो का आता आपण औषध कशाचं बनवणार आहे त्याच्याबद्दलच आपण तयार करतोय। हो का आता हे निकप काढून ठेवतो, मी घातलेले होते। हो का माझं पण गुडघं दोन्ही पण दुखतात, तरी हो का आपण आज गुडघ्याविषयीच व्हिडिओ बनवणार आहे। हो का आपल्याला घ्यायचंय ती म्हणजे पहिल्यांदा काय घ्यायचंय, बघा हे काही बघा तुम्ही, हे आहे ती म्हणजे एरंडाचं झाड आहे आपले एरंड। मग हो का जे एरंडाच्या पासून आपल्याला हो का असं बी घ्यायच्यात आपल्याला। हो का आपण हे उपयोग आता महिना झाला चालू केलेला आहे, मी 21 दिवस लावायला सांगितलेलं आहे। मग त्यापासून आपण हो काही आपल्याला 21 दिवस लावायच्यात। मग हो का आपण आता काही बी काढून घेतोय। हो का आपल्याला ह्याचं बी काढून घ्यायच्यात सुरुवातीला। हो का असे आपल्याला बी काढून घ्यायच्यात ह्याच्यामधलं। हो का आपण आता ही बी काढून घेतलेलं आहे, तर हो का चिचून पण निघतात बी, पण ते आपल्याला तसं घ्यायच्या नाहीत काढून। हे पहा हो का आपण आता 2 4 6 8 9 10 बी आपण घेतलेले आहेत काढून। हो का तरी मित्रांनो इतका आपल्याला त्रास गुडघ्याचा कमरेचा राहतो, तुम्हाला सांगतो आपले 2 शिरा दुखतात, ही दुखतात। मग त्याच्याबद्दलच आपल्याला ही आयुर्वेदिक औषध बनवायचे। मग हो का आपल्याला दुसरी गोष्ट म्हणजे बघा आपण किती बी भरपूर आबादलोय आपण, मग आपल्याला कापूर एक लागणार आहे। हो का आपल्याला एक कापराच्या 3 वड्या लागणार आहेत। मग हो का तरी हो का आपण मस्तपैकी हो का मिशन पण आणली होती, मिशन आणली मालिश करण्याकरता, हे करण्याकरता मस्त भरपूर। हो का आपण असं गुडघ्या हे का ही पहा हो का आपण हे गुडघ्या हे चोळण्याकरता ही मिशन आणली होती। हो काय अशी मिशन आणली होती। हो काय कसलं ऑपरेशन करतंय, मग ह्याने भरपूर याला हो अशा पद्धतीने आपण गुडघं ही चोळून घेत होतो। हो का पण तेवढ्या पुरता आराम वाटतोय ह्याने। हो का असं हो का हीच मिशन अशीच कमरेवरती आपण ठेवली, ही केली तरी आराम भेटतो आपल्याला। मग आपल्याला आराम भेटतो तरी आपण या मिशनीचा बी वापर केला। मग तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे हो का आपण आता या आयुर्वेदिक औषधच बनवणार आहे। हो का आपल्याला हो का आता ही आपण कुटणी घेतलेली आहे। हो का आता आपण बी सोलून घेऊया। बघा आपल्याला बी याचं फोडून घ्यायचं अगोदर। हो का आपल्याला टारपाली घ्यायची नाही त्याची, नुसतं बी घ्यायचं। तर एरंडाचा इतका फायदा आहे ना आपल्याला की एरंडाचं तेल ही बनवतात आपण, तीच पाय हात आपला पिचाकला कुठं काय झालं तरी त्यासाठी आपण तेल ही मेडिकलमधनं
आयुर्वेदिक दुकानात आणतो. मग तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे ह्याचं आपल्याला भरपूर तेल निघतं ह्याच्यातनं. मग आपण ही एरंडाची तेलाची बाटली बी आणू शकतो. बाटली पण आणतो आपण. आपल्याला अशा पद्धतीने एरंडाचं बी काढून घ्यायचं. वरचं टारपालं घ्यायचं नाही, फक्त आतलंच पांढरं बियामधलं हे असं काढून घ्यायचं. ही तुम्ही प्रयोग करून बघा. ही केल्याच्या पुढं औषध इतकं सोपं आहे ना. आपल्याला ह्याच्यामध्ये आणि 2 वस्तू टाकायच्यात. ती 2 वस्तू टाकल्याच्या पुढं तुम्हाला आपण कसं लावायचं ही पद्धतशीर एकदम सांगणार आहे. कारण तुम्ही म्हणता दादा हे तुला काय माहिती, पण मी समजा औषध करून बघितलेलं आहे. मला ह्याच्यापासनं भरपूर फायदा झाला आहे. कमीत कमी असं मला 2 पायावरती बसता पण येत नव्हतं व्यवस्थित. तर माझं काय वय एवढं आहे का, तरी पण मला गुडघ्याचा भरपूर त्रास होता. मग त्याच्यामुळं मी काही असे एरंडाचे बिया असे सोलून घेऊन त्याच्यापासून औषध करतो. आणि हे औषध करून आपल्या गुडघ्याला, कमरेला, ज्याला मणक्याचा आजार आहे, पुन्हा ह्या आपल्याला गोटा, पिंढरी ह्याचा आजार आहेत ना, आपल्याला हाडाचं कुठलं बी असून द्या, त्याला 1 नंबर ठरतं बघा हे आपलं एरंडाच्या बेपासनं. फक्त आपल्याला त्यातलं वरचं टारपालं घ्यायचं नाही, आतलं बी घ्यायचं. तर अशा पद्धतीने आपल्याला 7-8-9 बी घ्यायचं होतं. बी घेतलेले आहेत आपण. हे पहा, आपण बी 9 बियाचं घेतलेलं आहे करून. आपल्याला ही अशा पद्धतीने आपल्याला कापराच्या 3 वाड्या घ्यायच्या. आपण कापूर देवासाठी आपण वापरतो ना, आरती म्हणण्याकरता हा आपण कापूर घ्यायचा आहे. हे आपण कापूर आता हे आपल्या कुटणीमध्ये टाकून घेतलेलं आहे. मग आता हे आपण कुटून घेऊया. आणि कुटल्याच्या नंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये आपण काय टाकणार आहे हे दुसरी एक गोष्ट ती दावणार आहे. मग तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे हे आपण लावल्याच्या पुढं कसं लावायचं आणि काय करायचं आणि कवा कोणत्या टायमाला लावायचं हे तुम्हाला मी सांगतो. मग आता आपण काही कुटायला चालू करूया. त्याला आपल्याला बारीक करून घ्यायचं अगोदर. आपण मेडिकलमधनं एरंडी तेल पण आणलं होतं लावण्याकरता. भरपूर तेल, सूर्यनारायण तेल आणलं होतं. भरपूर अशा बाटल्या तर टुबा तर किती बी आणल्या, पण काय आपल्याला फरक त्याचा जाणवाना. मग न जाणवल्यामुळंच आपल्याला ही वयस्कर आजोबांनी सांगितलं. म्हणला अरे बाबा हे असं करतो म्हणला, एरंडाचं बी आणायचं, त्यात कापराच्या 2-3 वाट्या कुटायच्या म्हणला, आणि त्याच्यामध्ये काय टाकतोय आपण तुम्ही बघा. त्याच्यामध्ये शिवटी टाकून तुम्हाला दावतो मी. आणि कशा पद्धतीने लावायचं हे पण तुम्हाला दावतो आणि लावून पण दावणार आहे. याला चेचताना मात्र भरपूर चेचायचं. हे आपण उकळी ना आपली, ह्याचं आपलं कुटायचं आहे ना ठोंबा, ते आपला सापडाना. त्याच्यामुळं आपण बेलण्याचाच वापर केलेला आहे. व्यवस्थित आपलं स्वयंपाक बनवण्याचं बेलणं होतं, ते दुसरं आपलं बेलणं शिल्लक होतं ते घेतलं आपण. मग याला काय आपल्याला अशा पद्धतीने तेल ह्याचं काढून घ्यायचं आहे बघा. हे एरंडाचं तेल आपल्याला असं कुटून व्यवस्थित काढून घ्यायचंय.
आपल्या घरामध्ये आजी असते, आजोबा असतात, वयस्कर असतात, त्यांचं गुडघं ही पायऱ्या ही जिना चालता येत नाही, काय नाही, किती बी त्रास होतो. मग त्याच्याबद्दल ही जर औषध सांज सकाळ दोन्ही टाइम जरी सकाळच्या पारी आंघोळ केले की लगेच लावायचं आणि संध्याकाळी झोपत्या वेळेस लावायचं. हो का, आता आपण हे बारीक करून घेतलेलं आहे. आता आपण ह्याला ह्याच्यामध्ये काढून घेऊया. आपण ही एरंडाचं आणि कापूर हे दोन्ही मिक्स करून घेतलेले. ही पहा, आपण मिक्स करून घेतलेले. आणि आपल्याला ह्याच्यामध्ये तिसरी गोष्ट टाकायचं आहे, म्हणजे ती बघितलं का, काही हा बाम तुम्ही म्हणता दादा हे काय आम्हाला माहीत नाही का, पण ही बाम बघा केसरी बाम आहे. केसरी बाम ह्याच्यामध्ये आपल्याला का घालायचं आहे, नुसत्या बाम लावून काय फरक पडत नाही. त्याला आपण एरंडाची बी चिचून घेऊन ह्याचा कापूर टाकला ना ह्याच्यामध्ये, ह्याचा आपल्याला परिणाम होतो. मग आता आपण ही ह्याच्यामध्ये टाकून घेऊया बाम. आपल्याला एवढा बाम ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. ही पहा, आपल्याला ही बाम एवढा टाकून घेतलेला आहे. बघा आपला आता ही साईडला ठेवू बॉम्ब. बघा आता ही बॉम्ब आपण साईडला ठेवलेला आहे. तरी मित्रांनो बघा परत आपण ह्याला मिक्स करून घ्यायचंय. बघा आता ह्याला आपण आपल्या बोटानेच मिक्स करून घ्यायचं आहे. आता बघा अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. याला एक जीव करून घ्यायचा आहे दोन्हीचा. केसरी बॉम्ब, कापूर आणि एरंडाचं बी हे आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. इतका जीवाला आराम पडतो ह्याने ना. चुनचुन होती सुरुवातीला लावल्या आपल्याला असं बॉम्ब लावल्यावर आपण कसा तिसरी बॉम्ब असं जनक मारतो तशा पद्धतीने त्रास होतो आपल्याला थोडा, म्हणजे चुनचुन मग याचलेवणी करतं. तरी बघा मित्रांनो ह्या अशा पद्धतीने ह्या आपल्याला आयुर्वेदिक बॉम्ब तयार करायचा आहे. मग ही बॉम्बची आपण केसरी बॉम्ब टाकलेला आहे ह्याच्यात आणि एरंड आणि कापूर. मग आता आपल्याला आता हे आपले गुडघं दुखतात. बघा हे गुडघं दुखतात, तरी ह्या आपल्या गुडघ्याच्या खाल्ल्या बाजूच्या शिरा आहेत ना, ह्या शिरा पण तुम्हाला सांगतो या गुडघ्याच्या वाटीतल्या कडेने शिरा गेलेल्या असतात. ह्या शिरा भरपूर आपल्या दुखत आहेत. तरी मग आपण त्याला अशा पद्धतीने हे बॉम्ब असा चोळून घ्यायचा आहे गुडघ्यानं. हे बघा काय ना बिंदास ते एकदम लावायचं मस्तपैकी. संध्याकाळच्या टायमाला झोपताना लावायचा आणि रात्रभर हा राहून द्यायचं असं लावलेला. त्याला का धुवायचा नाही पाय परत काय नाही. इतका फायद्याचं ठरतं ना आपल्याला एरंडी तेल. ही एरंडाचं तेल आणि बॉम्ब आपण झेंडू बॉम्ब टाकून बघितला होता अगोदर, परंतु केसरी बॉम्बाचा इतका मान पडतो ह्याला. केसरी बॉम्ब बघा अशा पद्धतीने आपल्या गुडघ्याची मालिश त्याने करून घ्यायची. बघा त्याच्या परत हे गोटे दुखत असते, कोणाचं पंजे दुखत असते असं पायाचं पंजे. मग बघा काय कायांचं हे गुडघं दुखतात ना, तरी असा गॅप पडल्याने राहतो.
पुन्हा पायात अशी कोप तयार होती. तरी मित्रांनो बघा अशा पद्धतीने हा बॉम्ब बनवायचा. बघा हे पहा आपल्या एक गुडघ्याला लावून झालेलं आहे. बघा आता ही दुसऱ्या गुडघ्याला बघा आपण लावून घेतोय. बघा असं मित्रांनो घरच्या घरी बनवायचं. आपण मस्त दुकानामधनं आपण एरंडची तेलाची बाटली आणतो, पण ते आपल्याला माहिती आहे का ओरिजिनल एरंड तेल आहे का काय आहे ती. मग त्याच्यामुळं आपल्याला आज घरची घरी आपण ही एरंडीचं बनवायचं होतं. बघा ही एरंडाचं तेल आपल्याला अशा पद्धतीने ही बनवायचं होतं. आणि जी केसरी बॉम्ब हे मिक्स करून दोन्ही आणि कापूर हे असं लावून घ्यायचं आहे आपल्याला गुडघ्यांना याला. मग तरी मित्रांनो बघा ही पहा ही बॉम्ब आपण सकाळच्या परी आंघोळ केली की आंघोळ केल्याच्या नंतर लगेच लगे लावायचं स्वच्छ पाय धुवून. आणि संध्याकाळी झोपताना वल्ल्या फडक्याने आपलं कंबर हे असं जिथं लावायची ती जागा स्वच्छ करून बघा हे अशा पद्धतीने औषध लावायचं. फक्त याने चण 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 समजा असं याचल्यावानी होतं. आता मी लावलंय ना सारं असं मुंग्या आल्यावानी अगदी असं जाण 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 इचून घेतल्यावानी करतं. मग तरी मित्रांनो आपण अशी मिशन आणली होती. मिशनीने मालिश करून बघितली. तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे आपल्या दवाखान्यामध्ये बी भरपूर फोटो काढलं हे केलं, पण काय आपल्याला फरक जाणवत नाही. ते म्हणतात तुमच्या गुडघ्याला गॅप पडलाय कुठं काय झालंय. पण मला इतकं जास्त दुखायचंही, पण आत्ता इतका आराम भेटतोय ना हे लावल्याच्या नंतर. मणक्याला पण आपल्या चलतोय. आणि ही मग तुम्हाला आपण हा व्हिडिओ बनवलेला कसा वाटला आणि ही तुम्ही करून घेतल्याच्या पुढे आपल्याला कमेंट करा. नमस्कार.